कल्याण न्यायालय हलवले जाणार नाही असे आज उच्च न्यायालयात शासनाने स्पष्ट केले। कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाची इमारत या ठिकाणून इतरत्र 8-10 किलोमीटर लांब हलवण्याचे प्रयत्न चालू होते। तशा वाटाघाटी सुरू होत्या, परंतु आम्ही आमच्या वकील संघटनेच्या सर्व सभासदांनी त्याला विरोध दर्शविला, निषेध व्यक्त केला। प्रसंगी आम्ही आंदोलनाचंही हत्यार उपसलं। माननीय तहसीलदार साहेब, सरकार यांनाही वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या। आमचे माननीय मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश साहेब ठाणे यांच्याशी आमचा वारंवार पत्रव्यवहार चालू होता। पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी केला आणि शेवटी आम्ही असं ठरवलं की रिट दाखल करूया आणि आमचे सभासद, आजी सभासद ॲडव्होकेट रमाकांत परांजपे साहेब यांच्याकडे आम्ही ते रिट दाखल करण्यासाठी सर्व अधिकार दिले। त्यांनी ती रिट दाखल केली आणि आज त्या रिटची सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये सरकारतर्फे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या वकिलांतर्फे असं स्टेटमेंट दिलं गेलं की इमारत आहे त्याच ठिकाणी होणार आहे, आमची त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नाही। आणि त्यामुळे आमचा जो प्रश्न होता की इमारत कुठे जाणार आहे, कारण ही जागा अतिशय मध्यवर्ती जागा आहे। आपला जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे। अगदी कर्जत, कसारा, शहापूर इथनं आदिवासी मंडळी या ठिकाणी येते। अनेक लोक अशी या ठिकाणी येतात की ज्यांच्या खिशात पैसा नसतो, मग यांनी इथून लांब कसं जाणं शक्य नाही। आणि त्यामुळे आहे त्या ठिकाणी होणं महिलांच्या दृष्टिकोनातून, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं आणि ती आमची मागणी मान्य उच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे। आणि तिथे स्टेटमेंट यांचं जे रेकॉर्ड झालं की आहे त्याच ठिकाणी इमारत होणार आहे आणि उच्च न्यायालयाचे मनपूर्वक आम्ही आभार मानतो। आमचे बाजू मांडणारे आमचे वकील रमाकांत परांजपे साहेब आणि त्यांची टीम यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। आणि ही इमारत लवकरात लवकर उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। ही इमारत कुठे घेऊन जाणार होते नेमके साहेब? ही इमारत खाडीच्या किनाऱ्यावर 12 गावच्या आसपास कुठे घेऊन जाणार होते, तसे त्याचे पत्रव्यवहार चालू होते। कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने तसे काही पत्रव्यवहार इथे आमच्या न्यायाधीशांबरोबर केलेले होते इथे, परंतु त्याचा सुगावा आम्हा लोकांना लागला, वकिलांना लागला आणि वकिलांच्या दृष्टिकोनातून, इथल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, पक्षकारांच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या दृष्टीने ही जागा महत्वाची आहे आणि ही जागा कमी नाही, 100 गुंठे जागा आहे आणि 100 गुंठे एवढी स्टेशनच्या लगत असलेली जागा याच ठिकाणी न्यायालय होतं, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। ओके, पण ही का हलवण्यात येत होती? कारण काही दिली होती का? कारण की या जागेबद्दल पण वाद आहे असं कळलं होतं। या जागेबद्दल काही वाद नाही, ही जागा निर्विवादपणे आमच्या न्यायालयाच्या नावावर आहे। त्याचे सातबारे माझ्याकडे आहेत, त्याचे सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत।